कडाक्याच्या उन्हात आता या दिवशी नाशिककरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून 31 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी आरक्षण पुरवणं शक्य नसल्यामुळे किंबहुना 18 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली शनिवार आणि रविवार या 2 दिवसांचा सकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता 2 दिवस नाशिककरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। जायकवाडी धरणासाठी 8.6 टीएमसी पाणी सोडल्यामुळे महानगरपालिकेच्या वार्षिक पाणी आरक्षणात 700 दशलक्ष घनफूट पाण्याची कपात झाली आहे। शहराला रोज 20 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असून उपलब्ध पाणी याप्रमाणे केवळ 12 जुलैपर्यंतच हा पाणी पुरवठा पुरू शकतोय। त्यामुळे 18 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने गंगापूर धरणातील मृत साठा महानगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनमध्ये जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव ठेवला। मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। येत्या शनिवार आणि रविवारी मुख्य आणि उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉलची दुरुस्ती, वॉल बदलणे आदी कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। रविवारी सकाळ सत्रातील पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे। त्यामुळे नाशिककरांना या 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।